भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तरी चिकन मटनला मागे सारणारी चमचमीत भाजी एकदा नक्की करून पहा. यासाठी मध्यम आकाराचे कांदे थोडेसे तेल टाकून भाजून घेतले. अर्धं सुकं खोबरं भाजून घेतलं. एक मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर पाण्याचा वापर न करता वाटून घेतलं. अर्धी वाटी बेसन पिठामध्ये चवीपुरते मीठ, हळद, लाल तिखट, धना पावडर, ठेचलेला लसूण, कोथिंबीर, थोडं थोडं पाणी टाकून पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं. कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं. अर्धा चमचा जिरे बनवलेले वाटण टाकून छान परतून घेतलं. हळद, लाल तिखट, धना पावडर, कांदा, लसूण मसाला छान परतून घेतलं. थोडंसं पाणी घालून मसाले परतून घेतलं. गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ टाकून कट उकळायला ठेवलं. गॅस फुल करून कटमध्ये तयार केलेले मिश्रण छोटे छोटे वडे घालून झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली. मस्त अशी गावरान पद्धतीने बनवलेली चमचमीत डुबुक वड्याची भाजी तयार आहे.